पाहूया काळा वाटाणा म्हणजे ब्लॅक पीसची रस्सा भाजी। काळे वाटाणे एकदा धुवून घ्यायचे, थोडंसं मीठ घालून रात्रभर भिजत ठेवायचे। भिजताना मीठ घातल्यामुळे वाटाणा अगदी सहजपणे शिजतो। सकाळी यातलं पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा धुवून घ्यायचे। दालचिनी, लवंग, चक्री फुलाच्या पाकळ्यांसोबत एखादी लाल सुकी मिरची चांगली भाजून घ्यायची। शेवटी 2 टीस्पून धणे, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून बडीशेप घालायची। सगळं 10 ते 15 सेकंदच परतायचं। त्यात पाव टीस्पून खसखस घालायची, तीही जराशी परतून सगळं बाजूला काढून ठेवायचं। एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घ्यायचा। 1 टीस्पून तेलावर साधारण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांद्यासोबत एखादी हिरवी मिरचीही घालायची। कांदा सोनेरी होत असताना शेवटी 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडेही त्यात घालायचे आणि तेही मिनिटभर परतून घ्यायचे। पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। मिक्सरमध्ये आधी सुके मसाले थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे, मग खोबऱ्याचे काप घालायचे आणि मिक्सर फिरवून घ्यायचा। सगळ्यात शेवटी कांदा, मिरची, आलं आणि लसूण हे सुद्धा थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचे। ही भाजी सहसा कुकरमध्येच करायची, कारण वाटाणे शिजायला फार वेळ लागतो। कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं। तेल चांगलं तापलं की त्यावर तमालपत्र आणि एखादी मसाला वेलची घालायची, चांगली परतून घ्यायची। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यात हळद, तिखट आणि थोडासा हिंग घालायचा। मसाले 5 ते 10 सेकंदच परतून त्यावर तयार केलेलं ओलं वाटण घालायचं। हे ओलं वाटण साधारण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं। त्यात भिजवलेले काळे वाटाणे घालून 2 ते 2.5 पट पाणी घालायचं। चवीपुरतं मीठ घालून मध्यम आचेवर 20 मिनिटं शिजू द्यायचं। गार झाल्यावर कुकर उघडायचा। छान रस्सा भाजी तयार होते। कोकणात ही भाजी आंबोळ्यांसोबत खाल्ली जाते आणि ग्रेव्हीवाली भाजी हवी असेल तर थोडा वेळ आणखी आटू द्यायचं, म्हणजे भाजी थोडीशी घट्टसर होते। भात, भाकरी, आंबोळ्यांसोबत ही भाजी खूप छान लागते। तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।